नमस्कार, मी डॉक्टर अंजली आवारी. आजच्या या गणेशमय, भक्तिमय आणि उत्साहाने उथंबलेल्या रम्य अशा संध्याकाळी तुम्हा सर्वांचं चिंतामणी गणेश मंडळाकडून खूप खूप स्वागत करते. सगळ्यात आधी मला असं नोंदवायचं आहे की आपल्या चिंतामणी गणेश मंडळाची जी साऊंड सिस्टीम आहे ती खूपच छान आहे आणि 3 चेअर्स फॉर चिंतामणी गणेश मंडळ साऊंड सिस्टीम. त्याच्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळी थँक्यू सिस्टीम अप्रतिम आहे. मंडळातर्फे सगळ्यांचे आभार. खूप खूप अभिनंदन तुमचं. असं छान थँक्यू काकू, मनापासून धन्यवाद. हो हो चालेल. 7 दिवसाच्या या गणेशोत्सवात आपण मुलांच्या स्पर्धा बघितल्या, ड्रॉइंग झाले, क्रिकेट झाले, फन फेअर आपण सगळ्यांनी एन्जॉय केले. चिंतामणीच्या बाळगोपाळांचे आणि मोठ्यांचे देखील टॅलेंट आपण बघतोय. आजही आपण अशाच एका भारतीय संस्कृतीने बहरलेल्या कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहोत. जी बिल्डिंग दरवर्षीच आपल्यासाठी सांस्कृतिक मेजवानी देण्याचा प्रयत्न करत असते. या वर्षीही असाच आम्ही एक छोटासा प्रयत्न केलाय. या वर्षीचे सादरीकरण करतोय जी बिल्डिंग प्रस्तुत भारतीय संस्कृतीचे 16 संस्कार. जसा जसा कार्यक्रम पुढे सरकत जाईल तसे तसे या संस्काराबद्दल आपण माहिती पाहूच. ॲक्च्युली आपण सर्वांना या 16 संस्काराबद्दल माहिती आहेच, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याची छोटीशी उजळणी देखील होईल. पाश्चात्य जीवनशैली, जंक फूड, वेस्टर्न लाईफस्टाईल या सगळ्यांचा पगडा आपल्यावर इतका आला आहे की आपले संस्कार, आपली संस्कृती कुठं हरवत तर नाही ना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच आजची ही 16 संस्काराची संकल्पना आम्हाला सुचली आहे. अजून एक आवर्जून सांगावंसं वाटतं की जेव्हा आम्ही हा कार्यक्रम बसवत असतो ना, त्यावेळी कोण कुठल्या हुद्द्यावर आहे किंवा वय काय आहे असा काही भेद नसतो. अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून तुम्ही बघायलाच आता छोट्या मुलांपर्यंत सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न असतो. मग त्यात अगदीच कॉम्पिटिशन हवी किंवा खूप परफेक्शन हवे असाही आग्रह नसतो. लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सवामागील हेतू मात्र त्यामागे असतो की या निमित्ताने सर्वांनी एकत्र यावे, वैयक्तिक सुखदुःख विसरून सगळे सण साजरे करावे. तर आता हे 16 संस्कार म्हणजे जन्मपूर्व अवस्थेपासून, जन्माच्या आधी, जन्म झाल्यापासून ते अगदी मनुष्याच्या मृत्यूपर्यंत आहेत. हे 16च्या 16 संस्कार आम्ही इथे दाखवू शकत नाही, पण त्यातली काही आम्ही निवडक संस्कार आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न नक्की करतोय. तर बघूया 16 संस्कार. या 16 संस्काराचं थोडक्यात एक बोर्डच्या स्वरूपात तुम्हाला इथे थोडंसं बघायला मिळेल. आकांक्षा आपल्याला ते बोर्डच्या स्वरूपात दाखवणार आहे. खुर्चीवर प्रत्येक संस्काराचं नाव लिहिलेलं आहे. आता प्रास्ताविक आहे. महर्षी व्यास ऋषींनी व्यास स्मृतीमध्ये 16 संस्काराचे वर्णन केलेले आहे. हे 16 संस्कार केवळ धार्मिकच नाही तर सायंटिफिक देखील आहेत. यावरूनच आपल्या भारतीय ऋषीमुनींची दूरदृष्टी दिसून येते. आपल्या जीवनात जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 एरिया, 16 वेगवेगळे पडाव येतात आणि त्या तिथे डायव्हर्जन असतात, तिथे टर्न असतो, तिथे वळण असते. अशा प्रत्येक वळणावर हा एक एक संस्कार पेरलेला आहे की जसे जन्मपूर्व अवस्थेतील संस्कार, जन्म झाल्यावरचे संस्कार, शिशु अवस्थेतील संस्कार, तारुण्य अवस्थेतील संस्कार, विद्यार्थी दशेतील संस्कार आणि अगदी मृत्यूनंतरचे संस्कार देखील. आता आपण पहिला टप्पा पाहूया, जन्मपूर्व अवस्थेतील संस्कार. आकांक्षा, आता गर्भाधान संस्कार. आपल्याला पुढचा संस्कार, पहिला संस्कार बघतोय आपण, गर्भाधान संस्कार. आपल्याला वरती 2 खुर्च्या लागणार आहेत. थँक्यू. गर्भाधान संस्कार म्हणजेच गर्भधारणा. आणि ही गुड न्यूज मिळताच घरात एक वेगळे चैतन्य पसरते. भावी माता पिता हे होणारं कपल अगदीच खुश होऊन जातं. होणाऱ्या आजी आजोबा आणि कुटुंबियांचाही आनंद गगनात मावेनासा होतो आणि ओठावर हळूच गाणं फुलतं, आई तू बाबा मी होणार. चला तर सुरू करूया.
आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. परत 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 नाही ऐकलं ते. हॅलो, बघितलं ना मंडळी, कशी ही फॅमिली अगदी खुश झाली आहे. ते बाळाची चाहूल तर लागली आहे आणि बाळ हळूहळू आता गर्भात वाढू लागलंय. त्याचा संपूर्ण विकास होतोय आणि आता वेळ झाली आहे सीमंतोनयन संस्काराची. आकांक्षा, सीमंतोनयन संस्कार, सीमंतोनयन डोहाळे जेवणाचा ग्रुप या स्टेजवर सगळ्यांनी. डोहाळे जेवण आपण आता बघणार आहोत. डोहाळे हा शब्द थोडासा अपभ्रंश आहे. खरं तर ही अवस्था आईची दोन हृदयांची असते. एक तिचं हृदय आणि दुसरं म्हणजे बाळाचं हृदय. त्यालाच दौवृद अवस्था असं म्हणतात. यावरूनच डोहाळे हा शब्द प्रचलित झाला असावा, कारण बाळाकडून ही आपल्या आवडीनिवडी सांगितल्या जातात आणि यावेळी आईला ते खाण्याची किंवा करण्याची इच्छा होते आणि ते सर्व हौसेने भावी आईला दिले जाते. ते या डोहाळे जेवणाच्या निमित्ताने. सीमंतोनयन याचा अजून एक अर्थ आहे. सीमंत म्हणजे ब्रेन, त्याचा विकास या संस्काराच्या मार्फत केला जातो. तर मी मेडिकल फील्डशी रिलेटेड असल्यामुळे थोडंसं मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करते की ब्रेनमध्ये आपले 5 जे जॉईंट्स असतात ते एका वरती इथे एकत्र येतात. त्याला सीमंत असं म्हणतात आणि या संस्काराच्या माध्यमातून या मेंदूचा विकास इथं केला जातो. त्याला स्पिरिच्युअल भाषेमध्ये ब्रह्मरंध्र असं देखील म्हणतात आणि गर्भावस्थेतच हा संस्कार केला जातो. तर चला तर बघूया कशी होती या डोहाळे जेवणाची तयारी. ते डोहाळे जेवण डीजे सॉन्ग. La 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 la, oh 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 oh, la 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 la.
एक नंबर. अजून बरेच आहेत कार्यक्रम. थँक्यू वन्स मोरसाठी. खूप धूमधडाक्यात डोहाळे जेवण पार पडलंय. डोहाळे जेवणाचं जेवण देखील नंतर अनाऊन्स करणार आहे, कोणी जाऊ नका. आणि सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचं आहे, कारण आता आपल्याला आवाहन केलेलं आहे की अजूनही खूप आपल्याला जी बिल्डिंग झाल्यानंतरही खूप चांगले चांगले कार्यक्रम आहे. तर आपला जरी कार्यक्रम झाला असेल तरी सगळ्यांनी थांबून राहायचंय. हो नक्की. आकांक्षा नामकरण संस्कार सुरू होतोय आता. नामकरण संस्कार ग्रुप वाणी ती तुम्ही पण चला करते. कुणीतरी येणार म्हणता म्हणता तो क्षण आता येऊन ठेपलाय. मंडळी गुड न्यूज मिळाली आहे. ए मुलांनो, येतोय का रे बाळाचा आवाज? अरे काय डीजे अरे बास किती छान रडवतोस. छान झाली डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाली. पेढे पण काय पेढे बरं पेढेही मिळणार तुम्हाला. थांबा थांबा, सगळं मिळणार आहे. आहे अजून पुढे छान छान आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तान्हुलं जन्माला आलेलं आहे आणि जातकर्म संस्कार पार पडला आहे. पण आता वेळ आहे ते नामकरण म्हणजे बारसं करायचं आहे आपल्याला बाळाचं, त्याला पाळण्यामध्ये जोजवायचं आहे. कारण आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलंय की विधियुक्त आचरणाने बाळाची 2 नावे ठेवली जातात. एक नक्षत्रीय नाव म्हणजेच जन्म नक्षत्रानुसार नाव, आणि दुसरं अभिप्रायिक नाव म्हणजेच ज्या नावाने आपली समाजामध्ये ओळख असते. चला तर बघूया कुणाची ड्युटी लागली आहे हा पाळणा हलवायला. हलके हलके गोदवा हलके हलके गोदवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध शिरका केला. हलके हलके गोदवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध शिरका केला. हलके हलके गोदवा गोदवा गोदवा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र कसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र कसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा. उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा. गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा. उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा. राजसरूपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा. लिंब लोड पुतराक लवकर दुष्ट लागल बाळा. राजसरूपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा. लिंब लोड पुतराक लवकर
श्रीराम घ्या कुणी गोविंद घ्या धन्यवाद। जीता हुआ भी हार जाता है अहंकार से, लेकिन पूरी दुनिया जीत सकते हैं संस्कार से। आणि म्हणूनच आजचा हा 16 संस्काराचा सगळा प्रपंच आपल्यासमोर ठेवतोय। बाळाचे नामकरण संस्कार पार पडलेले आहे। आता हळूहळू बाळ मोठे होऊ लागले, मान धरता यायला लागली आहे, टुकूटुकू पाहता देखील येऊ लागले आणि या नंदकिशोराला घराबाहेर जायचे आता वेध लागले। हा देखील एक संस्कारच आहे। बाळाला प्रथम घराबाहेर नेणे, देवदर्शन करणे, चंद्र सूर्य दाखवणे यालाच निष्क्रमण संस्कार असं म्हणतात। तो देखील आता आपण बघणार आहोत। या संस्कारामुळे बाळाची आयसाईट डेव्हलप होते, त्याला सूर्यप्रकाशातील व्हिटॅमिन डी देखील मिळते, डोळ्यातील प्युपिलरी ऍडजस्टमेंटचा देखील विकास होतो। मी हे जे सांगते त्याच्यात बोर होत नाही ना कोणाला? मी थोडक्यात माहिती सांगते, चालेल ना? काम येईल तुझ्या. फक्त डान्सच बघायचे असं काही नाही। थँक्यू। यानंतरचेही संस्कार आहेत, जसे की उपवेशन संस्कार। यात बाळ बसायला सुरुवात करते। कर्णवेधन संस्काराच्या अंतर्गत बाळाचे कान टोचले जातात। या प्रत्येक संस्कारामागे सायंटिफिक बेस पण आहे, पण एवढे डिटेल्स इथे सांगता येत नाहीयेत। 5 ते 6 महिन्यानंतर बाळाला प्रथमच अन्न भरवले जाते, त्यामुळे त्याच्या टेस्ट बर्डचा देखील विकास होतो। यालाच अन्नप्राशन संस्कार असं देखील म्हणतात। तो देखील आपण बघणार आहोत। तोपर्यंत आपण वरती तयारी झालेली आहे। त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये चूडाकर्म संस्कार म्हणजेच मुंडन संस्कार आहे। आध्यात्मिक भाषेमध्ये असं म्हणतात की बाळाच्या केसांमध्ये पूर्वजन्माच्या स्मृती असतात आणि आपण त्याला जावळ असं म्हणतो, तो या संस्काराच्या अंतर्गत काढले जाते। आणि खेळाचे वय आणि पुढील जबाबदारीची जाणीव यासाठी मुंज म्हणजेच उपनयन संस्कार देखील केला जातो। निष्क्रमण संस्कार। येस, चला तर बघूया हा बाळगोपाळ कसा या सर्वाचा आनंद घेतोय ते। निष्क्रमण संस्कारामध्ये आपला बाळ अगदी मामाच्या गावाला जायला देखील निघालेला आहे। मामाच्या गावाला चला मुलं। झुक 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 अगीन गाडी, गुरांचा रेखा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया। झुक 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 अगीन गाडी, गुरांचा रेखा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया। दीपक मांडीने तुला दुनियाचे ताट, घडविला घडविला चंदनाचा पाट, घरदार प्रकाशाने घरी काठोकाठ, दारी आले लसी करू सोपी पाय वाट।
पण मुलांनी वरतीच थांबायचंय. आकांक्षा वेदारंभ संस्था. तर मंडळी, आता वेळ झाली आहे शाळेत जाण्याची. पूर्वीच्या काळी गुरुकुल संकल्पना होती. मुलांना गुरुच्या घरी विद्याग्रहणाला पाठवत असत. मग तिथे ती स्वावलंबन, शिस्त आणि विद्याग्रहण असा सर्वच मुलांचा तिथं सर्वांगीण विकास व्हायचा. उदाहरणार्थ, कृष्ण सांदीपणी ऋषींकडे विद्याग्रहणाला गेला होता. राम ऋषी वशिष्ठांकडे, तर पांडव द्रोणाचार्यांच्या घरी शिक्षणाला होते. आता तर हा एज्युकेशन पॅटर्नच चेंज होत चाललाय. आपण सर्वजण तो अनुभवतो आहोत. या संस्काराच्या टप्प्यावर या वयोगटातील आपला छोटा मित्र शर्विल राजगुरू आपल्याशी काहीतरी बोलणार आहे. शर्विल, येतोयस? नमस्कार मंडळी, मी शर्विल राजगुरू. 16 संस्काराच्या शृंखलेत आज मी तुम्हाला वेदरंभ संस्कार रिप्रेझेंट करून दाखवणार आहे. तुम्ही माझा जन्म पाहिलात, माझ्यावरचे वेगळे वेगळे संस्कार पाहिलेत, तर आता ती वेळ आहे शिक्षणाची, म्हणजेच वेदरंभ संस्काराची. मला पण शिकायचं आहे, पण मला त्या 4-5 पुस्तकांमध्ये अडकून नाही राहायचं आहे. मला मनसोक्त खेळायचं आहे, मम्मी पप्पांसोबत टाईम स्पेंड करायचा आहे, डोंगर चढायचे आहेत, नद्या बघायच्या आहेत, चित्र काढायची आहेत. करून द्याल ना तुम्ही मला सगळं? चला तर मग बघूया मी माझ्या मित्रांसोबत काय काय करणार. Cicacho, cacalo, rangando, wando, lakadakatam, akko, takko, idigidigidigo, idipai, chiki chakacho, gili-giliman, sulu-suluman, makarak, buku-bukure, tuku-bukure, chakalaka, bikko, chikko, sili-sili-siligo, bangadum, chiki chakacho. क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई? देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई? बारिश या आसमान में छोड़ दिए हैं न खुले कहीं. हम जैसे देखे ये जहां चलो नए ख्वाब बुन ले. जरा सा महसूस हुआ है लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. मेरे दिल मशवरा मेरा तू आजमा के देख. यही उम्र कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र कर ले गलती से मिस्टेक. बेटा
लगे तो सीध तो नीचे लड़की बिठा के देगी गलती से मिस्टेक यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक चला छान मुलांनो, बघा मुलांनी कशी धमाल केली आहे ते. या आता खाली या सगळे. खूप मस्त केला मुलांनी, खूप छान. एक नंबर. मध्यंतरी एका संशोधनाबद्दल वाचण्यात आलं होतं की सुखाची व्याख्या काय किंवा सुखाचं मोजमाप काय असतं, यश म्हणजे काय. तर या संशोधनाचे निष्कर्ष असे सांगितले गेले की सुख म्हणजे, यश म्हणजे आपला बँक बॅलन्स, आपली प्रॉपर्टी किंवा आपले किती फ्लॅट, कोणाचे जास्त, म्हणजे अनेक गोष्टींवर नसून समूहामध्ये एकत्रितपणे जेव्हा माणूस येतो आणि आनंदाचे क्षण एकत्रित घालवतो, आपले आप्तेष्ट, आपले शेजारी यांच्यासोबत सेलिब्रेट करतो आणि त्या निमित्ताने हे त्याचं खरं सुख. आणि हा जेवढा त्याचा आपल्याशी लगाव जास्त किंवा खेळीमेळी जास्त, तेवढा त्याचा हॅपीनेसचा इंडेक्स जास्त. तर या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण देखील हे करतोय, याचं समाधान आहे. आणि आज जशी गर्दी आहे तशी प्रत्येक दिवशी असावी असं पण मंडळाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर त्याचं पण आणि आपण तो करतोय, म्हणजे जे सुखाची व्याख्या आहे किंवा ही आहे तर ती खरंच या अर्थाने सार्थ होतीये. 16 संस्कार आज आपण अनुभवत आहोत. पण या निमित्ताने तुम्हाला सांगायचे वाटते की याबद्दल जर अजून कोणाला डिटेल माहिती हवी असेल तर माझे अमृत गर्भ संस्कार हे यूट्यूब चॅनल आहे. तर त्यावरही 16 संस्काराचं स्पेशल व्हिडिओ आहे. प्रेग्नन्सी आणि वेलनेस, गर्भावस्थेतील आहार, प्राणायाम याबद्दल, मॉरल स्टोरीज याबद्दलही माहिती आहे. तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थोडंसं प्रमोशन करून घेते, माझं हक्काचं घर आहे म्हणून. तर नक्की माझं यूट्यूब चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढे आपण संस्काराच्या मार्गावर चाललेलो आहोत. पुढचा संस्कार आहे बॅचलर लाईफ. कष्टाने अभ्यास करून, आकांक्षा समावर्तन संस्कार. कष्टाने अभ्यास करून आता पदवीदान म्हणजेच ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले आहे. बाळांनी आपला मोठा झाला आणि ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. स्टुडंटशिपची ही अखेर म्हणता येईल. आणि येथेच समावर्तन संस्कार पेरलेला आहे. नुकतेच शिक्षण पूर्ण झालेले आहे. थोडीशी मोकळीक आहे, अजूनही जास्त जबाबदारी नाही आहे. थोडक्यात बॅचलर लाईफची सुरुवात आहे. इथे मैत्री फुलते, इथे समविचारांशी बंध जुळतात. तारुण्याची एक स्फूर्ती असते, एक बिनधास्तपणा असतो आणि जगण्यात एक जोश असतो, दिवाणगी असते. बघूया तर या बॅचलर लाईफचं सेलिब्रेशन कसे होते ते. पूछो तो है कभी हमसे लड़ता है कभी झगड़ता है
छेड़खानी, ये लड़की है दीवानी, है दीवानी, 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 ये लड़की है दीवानी, है दीवानी, 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 दीवानी। आवडला का नाही मंडळी परफॉर्मन्स? थँक्यू. तर डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला, जन्मसंस्कार झाला, मुंज, बालपण, शिक्षण सगळं आता नीट पार पडले. आता मात्र मुलगा आणि मुलगी उपवार झालेले आहेत आणि वेध लागले आहेत ते लग्नाचे. काची लगबग सुरू झाली आहे. या घरची लेक त्या घरी म्हणजेच तिच्या हक्काच्या घरी सासरी जायला निघाली आहे. साजिरी गोजिरी जोडी अगदी शोभून दिसते. लाडाची नवराई देखील नटून थटून तयार आहे. आता कधीची तयारी कशी चालली आहे चला बघूया आपण. जपून लावा गाली सावळ्याच्या चाहुलीत आरढवळी झाली. हे गजर झाला दारी साजनाची स्वारी, साजनाची स्वारी आली, लाज गाली आली. खांद्यावरती हिरवा चुडा नात्यांचा नजर पुढे भरून भरून नजर पुढे भरून भरून ओढ इथल्या मातीची लेकरात ती या घरची.
साजी रे तुझी रे जोडी आहे जबर लाखात एक हे मी पोरीच दर अशा या दोघांना कुणाची नजर लागू ना चोरून लपडी कधी रोमॅन्टिक प्रेम प्रत्येकाची स्टोरी नाहीच सेम हातावे दोनाचे चार लता राजा गाडीचा बघाया नाही प्रेम साजी रे तुझी रे जोडी आहे जबर लाखात एक हे मी पोरीच दर अशा या दोघांना कुणाची नजर लागू ना नवराई माझी लाडाची ग आवड हिला चंद्राची ग नवराई माझी नासाची ग अप्सरा जशी इंद्राची ग और आई चली शर्माती घबराती हो पिया के घर पिघलाती पल खाती हो सुरमाई नैना झलकाती हो पिया के घर भरमाती सब जाती हो एक नंबर एकदा जोरदार टाळ्या वाजवूया परत